नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण जीएमसी भरती पुणे या भरतीबद्दल अपडेट बघणार आहोत, परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा। मित्रांनो, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत खास एक्झाम ओरिएंटेड हस्तलिखित ई नोट्स। यात तुम्हाला 6 विषयाच्या ई नोट्स मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो, या ई नोट्समध्ये तब्बल 800+ पेजेस असतील। विद्यार्थी मित्रांनो, या नोट्सची मार्केट प्राइस आहे 333, परंतु न्यू इयर ऑफर आपण देत आहोत। न्यू इयर ऑफरमध्ये तुम्हाला त्या ई नोट्स 233 रुपयात मिळतील। तर मित्रांनो, वाट कसली पाहता, या संधीचा लाभ घ्या व 7822815937 या क्रमांकावर डिटेल इन्फॉर्मेशन आणि डेमोसाठी संपर्क साधा। मित्रांनो, मला जीएमसी भरती पुणे या भरतीच्या निकालासंबंधी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मेसेज केले, कॉल सुद्धा केले, त्यामुळेच मी हा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चला तर मग जाणून घेऊयात काय आहे अपडेट। मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की नुकतीच महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे। वर्ग ड चा निकाल लावण्यासंदर्भात विभागाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद चालू आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निकाल जाहीर करण्याची परवानगी अजूनही ससून रुग्णालयाला मिळालेली नाही। परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात येईल व निकाल लावण्यात येईल। तरी सर्व उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी वारंवार निकालासंदर्भात विचारणा करू नये अशी विनंती केलेली आहे। तर मित्रांनो, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।